नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतोय की राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप जो आहे तो अजूनही सुरू आहे. आज तर आझाद मैदानावरती एसटी कर्मचारी अधिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं. त्यामुळे हाच प्रश्न आहे की संपाची ही कोंडी कधी फुटणार. थेट जाऊयात आझाद मैदानावरती. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याला तिथल्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्याबद्दलची माहिती ते आपल्याला देत आहेत. प्रशांत, पुन्हा एकदा एसटी बांधवांशी संवाद साधूयात. आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मंडळाला म्हणजे प्रतिनिधी मंडळाला भेट नाकारलेली, ते भेटलेले नाही आहेत. काय त्यांच्या भावना आहेत? काय त्यांच्या भावना आहेत म्हणजे की काय आता भावना व्यक्त कराव्या अशा प्रकारचे प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना दिसतात. आपण बघतोय की आझाद मैदानामध्ये ही प्रचंड मोठी गर्दी आपण बघतोय. अनेक वेगवेगळे नेते जे आहे, प्रतिनिधी आहे, कर्मचाऱ्यांसाठी हे सगळे या ठिकाणी एक संवाद साधायचा प्रयत्न करताय, दाखवताय की कशा प्रकारे ही एकजूट या ठिकाणी एकत्रित झालेली आहे. पण आज अनिल परब यांनी जी खरं तर त्यांच्याबरोबर भेट अपेक्षित होती ती भेट त्यांनी नाकारली आणि याचमुळे एक वेगळ्या प्रकारचा असंतोष दिसतोय. आपल्या मागणीवर सगळे ठाम आहेत. दादा, आज परबांबरोबरची तुमची भेट सगळी नाकारली गेली, तुमचा लढा अजूनही सुरू आहे, काय सांगताल? हे बघा, हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. हा लढा आम्ही एकदम शांततेने दिलेला आहे. म्हणजे आमचं विलिनीकरण व्हावं, कारण आमचे 42 बांधव हे गेलेले आहेत आमच्यातून निघून, त्यांची आत्महत्या केलेली आहे. कारण आम्हाला जो तोकडा पगार मिळतो, एक 8 ते 10 हजार रुपये आम्हाला कापून जाऊन पेमेंट देतो. ह्या पेमेंटवरती आम्ही जगायचं कसं, आमच्या मुलाबाळांनी कसं शिक्षण घ्यायचं, शिक्षण पण गेले 12 दिवस झाले या तिढा काही संपायला तयार नाही. दादा, काय सांगशील भाऊ? माझी एकच सरकारला विनंती आहे की शासनामध्ये विलीनीकरण करणे. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. हे आझाद मैदान सोडणार नाही जोपर्यंत शासनामध्ये विलीनीकरण होत नाही. आक्रमक आहेत, आपल्या मागणीवर ठाम आहेत. भाऊ, कुठून आलात? नगर डिव्हिजन संगमनेर. काय करतात नगरला? मी सहाय्यक मध्ये मेकॅनिक विभाग. मग सहाय्यक मध्ये मेकॅनिक विभाग, मग तिथलं सगळं कामकाज आता ठप्प झालं असेल. टोटल पूर्ण ठप्प आहे. आता घर सांभाळायची वेळ का काम सांभाळायची वेळ, आणखीन हे आंदोलन काय, कशासाठी? याच्यामध्ये पूर्णपणे प्रशासनाचा आडमुठेपणा आहे. आज आपण ज्या लोकशाहीत राहतो त्या लोकशाहीला हे निश्चितच अभिप्रेत नाहीये. शासन एकतर्फी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतंय. शासन चर्चेचा फक्त ढोंग करत आहे, कोणत्याही प्रकारची चर्चा करत नाही आणि जेणेकरून फक्त कोणत्या ना कोणत्या मार्गानं हे आंदोलन कसं दडपता येईल. पण समितीची सुद्धा निर्मिती शासनानं केली आहे ना. हायकोर्टामध्ये ती समिती अहवाल सादर करणार आहे ना. आजपर्यंतचा इतिहास असा आहे, 2017 साली यांनी समिती स्थापन केली होती. त्या समितीचा अहवाल अजून आलेला नाहीये. त्याच्यामुळे त्या समितीवर कामगारांचा विश्वासच राहिलेला नाही. आता ही जनता पाहिली, आपण इकडे झालेली गर्दी पाहिली. ह्या लोकांना फक्त न्याय पाहिजे. शासनात विलिनीकरण एकच मागणी आहे, बाकी आम्हाला काही नकोय. त्यांनी भरपूर दाखवले, 7वा वेतन आयोग वगैरे देता येते, पण आम्हाला शासनात विलिनीकरण आमची एकच महत्वाची मागणी आहे, तेवढी शासनाने मान्य करावी. पण का जर का 7वा वेतन आयोग सुद्धा त्यांनी दिला, आणखीन पगार शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रमाणेच मिळायला लागले, तर तुम्हाला भीती वाटते का की ते सुद्धा वेळेवर मिळतील का? नाही, आता आम्हाला शासनाची जरा भीतीच वाटते. कारण कसं, शासनाने वेळोवेळी सरकारी गव्हर्नमेंटला वेळोवेळी पगार केले. आमचा करारच त्यांनी केले नाही. 12 ते 14 वर्ष झाली आम्हाला कुठलीही पगार वाढ नाही त्यांची. आम्हाला फक्त जे इन्क्रीमेंट भेटतं तेवढं इन्क्रीमेंटच भेटतं वर्षाला. तुमच्या एक नाही, दोन्ही तब्बल 28 संघटना आहे, त्या करताय काय? मग संघटना पण शासनाच्याच आहे, शासन पण संघटनेचेच आहे. त्यांनी आम्हाला आतापर्यंत फक्त फसवणूकच केलेली आहे. म्हणजे ही सगळी मिलीजुली बघत आहे तुम्हाला? मिलीजुली सर. कामगार संघटनेने, मान्यता प्राप्त कामगार संघटनेने आम्हाला जवळजवळ 14 वर्ष असं भूलथापा देऊनच हे काम केलेलं आहे. त्यांनी अखंड भूलथापा देऊन काम केलं असंच म्हणताय. दादा, यापुढे काय म्हणायचंय? 2017ला अशी समिती नेमली होती पहिले, त्याचा रिझल्ट आतापर्यंत आला नाही आणि ही समिती त्याने अशीच नेमलेली आहे. या समितीचा सुद्धा रिझल्ट येत नाही. हे त्याचेच माणसं आहेत. मग ही समिती जर का त्याही अशीच नोंदली आहे तर मग त्याचा आउटपुट काय निघणार? काही नाही, ते त्याच्या मनासारखं. हे विलीनीकरण शासनाला एसटी महामंडळाला परवडणार न हो. एसटी महामंडळ घाट्यात आहे, हे देता येणार नाही असं म्हणायचं, पुन्हा नाकारून टाकायचं. कर्मचाऱ्याला काय भेटू नये. पण खरंच एसटी महामंडळ घाटात आहे का? एसटी महामंडळ हे घाट्यात नाहीच आहे, पण हे दाखवतात. कारण आहे ना, संघटना पावत्या फाडतात. एक वर्षाला साधारण किती पावत्यांचे पैसे होतात संघटनांना. संघटना नफ्यात आहे, कामगार तोट्यात आहे.
संघटना नफ्यात, कामगार तोट्यात. खरं तर जर का बघितलं तर कोरोनापूर्वीचे आकडे सांगतात विशाल की दररोज 65 लाख प्रवासी हे एसटीतनं महाराष्ट्रात प्रवास करायचे. 17,000 एसटी रस्त्यावर धावायच्या, 34,000 चालक वाहक रोज रस्त्यावर असायचे. जवळपास 22 ते 23 कोटीचं उत्पन्न दररोज व्हायचं. 10 ते 12 कोटी डिझेलचा खर्च व्हायचा. 270 कोटी महिन्याला पगाराला जायचे आणि 650 कोटीच्या आसपास पगार म्हणजे उत्पन्न महिन्याला व्हायचं. इतर खर्च सुद्धा त्यात अनेक आहे. मग नेमकं यांचं ताळमेळ व्यवस्थित घालता आलं नाही का? शिवशाहीच्या माध्यमातून खासगीकरणाला पहिली सुरुवात झाली आणि तिथून पहिल्यांदा तोटा सुरू झाला, अशा प्रकारचा आक्षेप सुद्धा काही कर्मचारी घेतात. काय सांगशील भाऊ? परिस्थिती अशी शिवशाहीची मुळात गरजच नव्हती. ती भाडे तत्वावर त्या जर लॉंग रूटला जर 4 ते 6 सीटाऊ काढले जाते, तिचं मुळात डिझेलच तेवढं सुटत नाही. त्याच्या काही पट डिझेलचा खर्च वाढलाय. ठेकेदारांना त्यांची पूर्ण रक्कम दिली जाते, त्याच्यामुळं सगळा जो एसटीचा नफा आहे हा ठेकेदारांच्या मार्फत मंत्रिमंडळाच्या नातेवाईकांच्या घशात घातला जातो. म्हणजे कोणाच्या आधी आहे शिवशाही खाजगी आम्ही या मंत्रिमंडळांचे जे नातेवाईक यांचेच टेंडर काढून त्या शिवशाही घेतलेल्या कंपन्यांच्या असं. म्हणजे शिवशाही रस्त्यावर धावली ती एसटी कर्मचाऱ्यावर अन्याय करणारी आहे. शिवशाहीचं साहेब असं आहे की टायमिंग आता आम्ही संभाजीनगर डेपो कोल्हापुरातून स्वारगेटला 15 मिनिटात कितीही प्रवासी असू देत, 1 किंवा 2 ती गाडी गेलीच पाहिजे. किलोमीटर पूर्ण करण्यासाठी मोकळ्या गाड्या धावतात, पण लाल परी तशी नाही. लोकांची आवडती लाल परी आहे आणि लाल परी जगली पाहिजे, यासाठीच आमचा लढा आहे. लाल परी जगली पाहिजे. शहरी आणि ग्रामीण भागाला जोडणारी खरी नाळ म्हणजे लाल परी. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा खरा चेहरा आणि खरा आरसा म्हणजे लाल परी. म्हणजे लाल परी नुसती प्रवाशांची ने-आण करत नाही, तर शिक्षणाची आस असलेल्या अनेकांना शहरी भागापर्यंत जाण्यासाठी सुद्धा खरा आधार कोण असेल तर लाल परी. विशाल, हे जे सगळे एसटीचे कर्मचारी या ठिकाणी आंदोलनासाठी उभे आहेत ना, या सगळ्या आंदोलकांचं वैशिष्ट्य काय, तर यातला एकही एसटीवर दगडफेक करणारा नाही. यातला प्रत्येक जण जो आहे तो लाल परीवर प्रेम करणारा आहे की माझ्या लाल परीचं चाक हातात घेऊन मी केव्हा पुन्हा रस्त्यावर उतरतो, आणखीन माझी लाल परी पुन्हा एकदा केव्हा धावायला लागते, हीच अपेक्षा आहे प्रत्येकाची. सरकार चर्चा करण्यात कमी पडतंय का? हायकोर्ट नियुक्त जी समिती आहे तिचा अहवाल सादर होईल तो होईल, पण तोपर्यंत ही परवड का? कुठेतरी चर्चेतनं समन्वय साधला गेला पाहिजे. जर चर्चा झाली तर यातनं काहीतरी अर्थ निघू शकतं, हे सगळ्यात महत्वाचं. विशाल, प्रशांत, तू आपल्याबरोबर असाच थांब. थेट जाऊया त्यानंतर पुण्यामध्ये आपले सहकारी चंद्रकांत फुंदे देखील तिथल्या कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा एकूण काय वातावरण या संपानंतरचं याविषयी ती माहिती आपल्याला देणार आहेत. चंद्रकांत. विशाल, आपण मुंबईतल्या आझाद मैदानातून प्रश्न आपल्याला कर्मचाऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत आंदोलन ते सांगितलंच, पण मी महाराष्ट्राला प्रवाशांच्या नेमक्या काय भावना आहेत ते दाखवून देणार आहे. कारण ह्या संपाच्या ह्या तिढ्यामध्ये सरकार आणि कर्मचाऱ्यांच्या ह्या तिढ्यामध्ये भरडला जातो तो सामान्य प्रवासी. मी आता स्वारगेट बस स्थानकवरती आपण पाहू शकतो. खरं तर इथं सगळ्या लाल परे असतात, पण आता चित्र काय, अगदी टेम्पो ट्रॅक्स आलेले आहेत. मागा तर एक छोटी व्हॅन पण आली होती. म्हणजे अक्षरशः ज्या गाड्यांना इथं एंट्री नसते त्या गाड्या सगळ्या इथं दणकून प्रवासी भरतात. ऑब्व्हियसली जास्त 4 पैसे घेऊनच ते भरतात, त्यामुळे लूट होते ती सामान्य प्रवाशांची. त्यामुळे हा संप कोंडी नेमकी कधी फुटणार असा सगळा प्रश्न आहे. आपण या सगळ्या प्रवाशांकडे जाऊया. ताई, मला सांगा, तुम्हाला कुठं जायचंय? मला फलटणला जायचंय. काय गाड्या मिळतात का? गाड्या कमीच आहेत, पण ज्या आहेत त्या दुपटीने सांगतात ते. म्हणजे मी 3 दिवस झाला प्रवास करते. साताऱ्यावरून 300 रुपये घेतले. आणि एसटीला किती होते पहिले 120-130 पर्यंत असतात. म्हणजे दुप्पट द्यावा लागतं. दुप्पट. आणि आता तर तू 400 म्हणतोय. 400 म्हणतो. हा. म्हणजे लूट सुरू आहे अगदी दणकून बस स्टँड मध्ये. खूप लूट सुरू आहे. हा संप मिटावा काय वाटतं तुम्हाला याच्यातनं? कारण शेवटी हाल तुमच्यासारखे सामान्य प्रवाशाचे. ते आमचे किती पैसे जातात. आता मी 3 दिवस रजा काढली. मला 4थ्या दिवशी कामाला कुठल्याही परिस्थितीत जावं लागणार आहे. आणि आम्ही दोघी लेडीज आहोत. मुलीची परीक्षा होती, त्यासाठी पुण्याला यावं लागलं. अत्यंत महत्वाचं कारण होतं. हा, काल परीक्षा झाली, त्यासाठी आलो होतो. जिथं तुम्हाला 500 रुपये लागले असते तिथं 1000 रुपये लागले. हो, दुप्पट. काय सांगशील ताई, संप कसा मिटावा, काय तोडगा निघावा, तुमची काय इच्छा आहे? कारण लवकर मिटावा. हाल शेवटी कामगारांचे होतात, त्यांच्या भावना असतात, त्यात काही चुकीचं नाहीये. आमच्या सारख्या सर्वसामान्यांचेच हाल होतात ते ना. आणि आमचा पगार पण एवढा नाहीये. काय सांगाल तुम्ही? काय मी म्हणतोय संप लवकरात लवकर मिटवून बस सेवा चालू करावी, कारण प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. त्यात पहिला तोटा झाला कोरोनाच्या ह्याच्यात, आणि परत बस बंद करणं म्हणजे हे काहीतरी वेळसटपण आहे.
नाही ते तुमची भावना असेल, पण त्यांच्याही काही मागण्या आहेत ना, आपण त्याही समजून घेतल्या पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत ते त्यांनी पण हाल सामान्य प्रवासी होय सामान्य. आज आम्हाला आता इस्लामपूरला जायचंय, गाडीचं तिकीट 1000 रुपये जाण्यासाठी. 2 तास थांबले गाडी नाही, तर काय करायचं सांगा. म्हणून या सगळ्या प्रवाशांची इच्छा आहे की संप लवकर मिटव. ताई तुम्ही काय सांगाल, कुठं जायचंय तुम्हाला? आम्हाला सोलापूरला जायचंय, लवकरात लवकर संपवावं. संप संपवावं. विशाल, हे सगळ्या सामान्य प्रवाशांच्या भावना आहेत. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि राहिला प्रश्न कोंडी कधी फुटणार, तर माझी जी माहिती आहे, आता हायकोर्टाने अजून हा संप बेकायदेशीर ठरवलेला नाही. सोमवारी पुन्हा तारीख आहे. ज्या दिवशी सोमवारी तारीख निघेल, सरकारचा ऑब्व्हियसली प्रयत्न आहे की हा संप मोडून काढायचा, पण हायकोर्टाने हा संप अजून बेकायदेशीर न ठरवल्यामुळं त्यांना ते ऍक्शन घेता येत नाही. म्हणून ज्या दिवशी हायकोर्ट हा संप बेकायदेशीर ठरवेल, त्या दिवशी राज्य सरकार आपल्या पद्धतीनं हा संप मोडून काढण्याचा प्रयत्न करेल. आत्ताही काही निलंबित केले, सस्पेन्शनच्या ऑर्डर निघाला, डिसमिस करेल. आणि ह्या संपाचं कदाचित पुढं मग चिघळला तर ते जबाबदारी ऑब्व्हियसली सरकारची असणार आहे. आणि या कर्मचारी संघटना या संपामध्ये कुठं नाही. अडचण काय यावेळेस संपाची माहिती आहे का? सगळ्यात मोठी नेतृत्व नाही आहे संपाला. भाजप पुरस्कृत करतो असा आरोप होतोय, पण हे सगळे कर्मचारी एकदम संतप्त झालेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आमच्यावर अन्याय झालाय, म्हणून आम्हाला यावेळेस कुठल्याही संघटना नको. पण ज्यावेळेस बोलणी करायची असते सरकारशी, कुठेतरी 4 शिष्टमंडळ लागतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. 2 पाऊल इकडून मागं, 2 पाऊल तिकडून पुढे काहीतरी होणं महत्वाचं आहे. पण ते कुठंच होताना दिसत नाही. ना सरकार आपल्या जागेवरून हलतंय, ना कर्मचारी आंदोलक. त्यामुळे ही कोंडी कधी फुटणार? ज्या दिवशी हायकोर्टाची ऑर्डर निघल, त्या दिवशी कदाचित ही कोंडी फुटू शकते. विशाल, पण जसं चंद्रकांत तुम्ही आता म्हणालात की प्रवाशांच्या या सगळ्या याच्यात हाल होतात, अर्थात प्रवाशांच्या देखील भावना आहेत की लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटो, त्यांच्या मागण्या ज्या त्या मान्य हो. आता ज्या परिसरात तुम्ही आता उभे आहात पुण्यातल्या ज्या डेपोमध्ये, तिथं पूर्वी लालपरीची गर्दी असायची. आता या खाजगी बसेस ज्या दिसून येत आहेत, साधारण किती भाडं आकारतायत त्या? दुप्पट जवळपास. आपण या प्रवाशांनाच विचारूया. ताई, पुन्हा एकदा सांगा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी, तुम्हाला पहिलं किती एसटीचं तिकीट किती होतं ना आता किती द्यावं लागतं? ते 120 होतं, आता किती? आता मला 300 रुपये द्यावे लागतात. ते फलटण ते स्वारगेट. म्हणजे आणि विशाल, आता तर 400 म्हणतात ते. 400 म्हणतंय. आता मला स्वारगेट वरून फलटणला जायचंय, 400 म्हणतात ते. थोडंफार पण कमी करेनात. म्हणजे विशाल, हे चित्र आहे. कारण शेवटी प्रायव्हेट प्लेअर ते नफाच कमावणार, एसटी ना नफा ना तोटावरची शेवटी सरकारी निमशासकीय महामंडळ होतं. त्यामुळे तो विचार व्हायचा. आणि सगळ्यात महत्वाचा, या संपाचा खरा फटका कोणाला बसला असेल तो ग्रामीण भागातल्या लोकांना. जी आडमार्गावरची गावं आहे, जिथं मुक्कामी एसटी जायची, तिथं प्रचंड हाल आहेत लोकांचे. त्याचा काय कुठेतरी विचार झाला पाहिजे दोन्ही बाजूने, असं माझं प्रामाणिक मत आहे. अगदी बरोबर चंद्रकांत, या सगळ्या याच्यामध्ये प्रवाशांचेच हाल होत आहेत. आणि जसं तू म्हणाला की आडमार्गावरची गावं ज्या ठिकाणी एसटी मुक्कामी जायची, तिथल्या लोकांना तर आता प्रवासाकरता पुढे निघावं की नाही हा सगळ्यात मोठा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. चंद्रकांत, यामध्ये जसं तू म्हणालास की जिथे 120 रुपये लागत होते, तिथं आता 400 रुपये एका ठिकाणी पोहोचण्याकरता म्हणून प्रवाशांना तिथे द्यावे लागत आहेत. इतरही म्हणजे या बसेस व्यतिरिक्त इतरही, म्हणजे ज्याला आपण वडाप म्हणू शकतो, काही छोटी छोटी वाहनं, ती देखील प्रवाशांची वाहतूक करताना दिसतात या सगळ्या याच्यात किंवा नफा कमवतात. निश्चितच साहजिक आहे, त्यांच्यासाठी संधी आहे हा संप, म्हणजे प्रायव्हेट प्लेअरसाठी. आणि सरकारने तेच म्हणून सरकारने त्याविषयी इशारा देऊन पाहिला, आम्ही खाजगीकरण करू नाही तर सरळ. कारण एसटी संप असा आहे, तुला सांगतो, एसटी खेडेगावातलं खरी गरज आहे. आणि जे लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबई पुणे, तिथं ऑलरेडी प्रायव्हेट गाड्या सुरू आहेत. आताही तेच होतं. त्यामुळे शहरात तसा लोकांना जास्त पैसे मोजावे लागतात, नो डाऊट, पण तसा फटका बसत नाही. लोकांचं काम अडत नाही, लोकांना वाहनं मिळतात, पण ती खाजगी, भलेही जास्त दरानं. पण खरी अडचण ग्रामीण भागातली. त्यामुळे ग्रामीण भागातली अडचण समजून घेतली पाहिजे याच्यातनं. तिथंही ग्रामीण भागात लोक मग शेवटी काय करतील, प्रत्येक गावात 1-2 जिपडे असतात, काळी पिवळीचे किंवा साध्याही टेम्पो ट्रॅक. तिथं आता लोक 4 जिपड्या सुरू करतील वाहतूक, आपले प्रायव्हेट गाड्या करतील. पण यातनं शेवटी प्रवाशांचेच हाल होणार आहेत, बाकी काही होणार नाही. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या संवादाबद्दल. त्यामुळे जसं चंद्रकांतने आता सांगितलं की तुर्तास तरी या संपाला नेतृत्व नसल्या कारणाने जी काही चर्चा व्हायला हवी, सकारात्मक चर्चा व्हायला हवी, ती त्या पद्धतीने होताना दिसत नाही. काही वेळेला एक पाऊल इथून पुढे, एक पाऊल इथून मागे होणं, ही सगळी संप मिटवण्याच्या दृष्टीने होणारी प्रक्रिया आहे, तीच खरं तर होताना दिसत नाही. जसं आपण पाहतोय की परिवहन मंत्री अनिल परब यांनी तर एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला जे चर्चेसाठी आलेलं होतं त्यांना भेट देखील नाकारलेली आहे. आपण अशाच पद्धतीने
इथं एस टी संपाबद्दलचे अपडेट घेत राहणार आहोत. यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. एस टी कर्मचारी राज्यभरातले मुंबईमध्ये जमा झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती असं कळतं आहे की एस टी कर्मचारींचे काही प्रतिनिधी किंवा एस टी कर्मचारी मोठ्या संख्येनं बँड्रा येथील परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराजवळ जमणार आहेत आणि ही सगळी दक्षता घेता मुंबई पोलिसांनी ह्या अनिल परब यांच्या घराजवळ बंदोबस्त वाढवलेला आहे. प्रामुख्याने किंवा मंत्री अनिल परब हे जेव्हा मंत्री झाले आहेत त्यानंतर फक्त इथं एक पोलीस व्हॅन उभी असते आणि खाली 4 ते 5 पोलीस उभे असतात. पण ज्या पद्धतीनं आता एस टी कर्मचारी संघटनेतील अनेक कर्मचारी जे आहेत ते विविध ठिकाणी मंत्र्यांची भेट घेत आहेत किंवा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा त्यांचं जे काही उद्देश असेल ते साध्य करण्याकरता अनेक ठिकाणी जात आहेत. याच पार्श्वभूमीवरती परिवहन मंत्री जे आहेत अनिल परब यांचं हे निवासस्थान आहे. इथे एस टी कर्मचारी येतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे. हा संपूर्ण रस्ता जो आहे हा बांद्रा MIG क्लबचा रस्ता आहे आणि इथून जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची चौकशी केली जाते. याचबरोबर इथून मुळात वाहनांची वाहतूक आता करू दिली जात नाही आहे कारण का मुख्य रस्ता जो आहे तिकडे देखील मुंबई पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे. तर आतला जो रस्ता आहे म्हणजे 100 मीटरचा रस्ता हा संपूर्ण जो आहे अनिल परब यांच्या निवासस्थानाचा इथे अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा उभा करण्यात आलेला आहे. चारही बाजूने अनिल परब यांचं घर जे आहे या घराला छावणीचं स्वरूप जे आहे ते मुंबई पोलिसांनी दिलेलं आहे. या ठिकाणी एस टी कर्मचारी येऊ नयेत किंवा आले जरी तरी त्यांना खालच्या खाली पोलीस जे आहेत ते अडवतील आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता मुंबई पोलिसांनी उचललेलं हे पाऊल आहे. स्वतः पोलीस उपायुक्त जे आहेत स्वामी सर ते देखील इथे आलेले आहेत आणि ते इथं कशा पद्धतीने बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, कुठल्या लेअरपर्यंत बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, आणखीन बंदोबस्त वाढवला जावा का या सर्वची शहानिशा करता आहेत. पोलीस जे आहेत मोठ्या संख्येने आलेले आहेत. एस टी कर्मचारी इथं कधीही येतील अशी शक्यता आहे आणि याचमुळे मुंबई पोलिसांनी अनिल परब यांच्या घराला छावणीचं स्वरूप देत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नाशिकमधील एस टी कर्मचारी देखील आपल्या मागण्यांवरती ठाम आहेतच. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील एस टी बस ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत आणि काही झालं तरी मागण्या मान्य होईपर्यंत ते आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे. याचबद्दल बोलण्याकरता आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याबरोबर आहेत. लक्ष्मण, एकीकडे आझाद मैदानातलं एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, दुसरीकडे आज राज्यभरातून ठिकठिकाणाहून जेव्हा एस टी कर्मचारी आझाद मैदानात येण्याकरता म्हणून निघाले होते तेव्हा त्यांना तिथेच त्यांच्या जिल्ह्यामध्ये थांबवण्यात आलं असं देखील कळतंय. नाशिकमधले कर्मचारी काय म्हणतात? नाशिकच्या पंचवटी आगारामध्ये आत्ता आपण आहोत आणि या आगारामध्ये देखील मोठ्या संख्येनं हे एस टीचे सर्व कर्मचारी जे आहे ते जमलेले आहे. खरं तर यातले बहुसंख्य कर्मचारी जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते, मात्र पोलिसांनी त्यांना याच ठिकाणी थांबण्याचा सूचना दिला. त्यामुळे हे सगळे कर्मचारी जे आहे ते आता नाशिकमध्येच आहे आणि या ठिकाणाहूनच ते आपल्या मागण्या ज्या आहे ते सरकारकडे त्या सगळी मागणी करते. विलिनीकरण होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील ही एकच मागणी घेऊन हे सगळे लोक जे आहे ते आंदोलनावर ठाम आहे. आपण या आंदोलकांशी बोलूया. काही महिला आंदोलक देखील आपल्याबरोबर आहे. ताई, आपली मागणी काय आहे? विलिनीकरणाचा जो तिढा आहे तो आता सुटायला तयार नाहीये, सरकार देखील विलिनीकरणासाठी तयार नाही, अशी सगळी परिस्थिती काही असली तरी शेवटी एस टी कर्मचाऱ्याची जी मानसिकता आता झालेली आहे त्यांना फक्त आणि फक्त विलिनीकरणच पाहिजे आणि तेही कागदावर पाहिजे. कारण की आजपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांनी जी झळ सोचली आहे ती प्रत्येक वेळेला असंच झालंय की आम्हाला आश्वासन दिलं गेलं, भेटलं काहीच नाही, आश्वासन दिलं गेलं, भेटलं काहीच नाही. त्यामुळे आता आमच्या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला विलिनीकरणच पाहिजे आणि तेही कागदावरच पाहिजे. तर माझी सरकारला अशी विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती आहे की कृपया आपण सुद्धा या प्रकरणामध्ये थोडं लक्ष घालावं. आमचा गोरगरीब एस टी कर्मचारी आता आत्महत्येच्या दिशेने कल जास्त वाढत चाललाय. तुम्ही जर बघितलं तर कालच आपल्या नाशिक डिव्हिजनमध्ये पेट डेपोला एक आत्महत्या झाली. अवघ्या 27 वर्षाचा तरुण अतिशय गरीब अवस्थेमध्ये जेव्हा आत्महत्या करतो. आत्महत्येचं सत्र थांबवायचं असेल तर हे सगळं करा. आणखी काही कर्मचारी आहे, काय मागण्या आहे?
आत्महत्येचं सत्र थांबवायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं राज्य शासनात विलिनीकरण झालं पाहिजे. राज्य शासनात विलिनीकरण झालं पाहिजे अशा प्रकारची त्यांची मागणी. आणखी काही कर्मचारी आहे त्यांच्याशी बोलूया. आज नाशिकमध्ये चंद्रकांत पाटीलही होते, देवेंद्र फडणवीस देखील होते, मात्र विलिनीकरणाबाबत कुणीही बोलायला तयार नाही, विरोधी पक्षातले असो किंवा सत्तेतले असो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचं हे जे आंदोलन आहे हे कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही किंवा याचं म्हणजे कोणतं पक्ष याचं नेतृत्व करतं आहे असाही कुठल्या प्रकारचा मुद्दा नाही. आजपर्यंत हा इतिहासातील एस टीमधला जे माझ्या कमी अनुभव, मी 2012मध्ये जॉईन झालो आहे, माझी आज 8 ते 9 वर्ष सर्व्हिस झाली. तर एवढ्या इतिहासात हा पहिल्यांदा असा संप झाला आहे की जेणेकरून कर्मचारी आणि कामगार एकत्र आलेला आहे. हा एकत्र केव्हा आला का जेव्हा त्याच्या इथपर्यंत हा मराईची बारी आली तेव्हा हा कामगार रस्त्यावर उतरलेला आहे. तर माझी शासनाला, प्रशासनाला, माननीय मुख्यमंत्री महोदयांना एकच विनंती आहे, ही जी मागणी आहे ही ऑलरेडी म्हणजे तुम्ही जेव्हा निवडणुका असतात तेव्हा जाहीरनाम्यामध्ये आम्हाला आश्वासनं देतात ह्या मागणीचे. त्या आश्वासनाच्या आधारे आम्ही तुम्हाला निवडणुका देऊन आमचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून देतो. मग ह्या आश्वासनांवरच आम्ही किती वर्ष तरी जगायचं. आश्वासनावर किती दिवस जगायचं. आणखी काही आहेत आपल्यासोबत कर्मचारी. काय आपली पुढची भूमिका असेल? आमची पुढची भूमिका एकच असणार आहे की आतापर्यंत ज्या वेळेस करार झाले, कराराचे जाहीरनामे जाहीर केले प्रत्येक वेगवेगळ्या युनियननी आणि राजकीय पक्षांनी सुद्धा, पण प्रत्येक वेळेला जाहीरनाम्यात वचन द्यायचं एक आणि प्रत्यक्षात कृती करायची आली की त्यावेळेस कृती करताना दुसरं वागायचं. म्हणजे ही सवतीची वागणूक आम्हाला आतापर्यंत मिळाली आहे. आणि आत्ता जो संप चालू आहे आमचा, हा सर्व फक्त कामगार एकजुटीचाच संप आहे. यात कोणती युनियन नाही, कोणता राजकीय पक्ष नाही आहेत. फक्त आम्हाला सपोर्ट करण्यासाठी पडळकर साहेब आणि सदाभाऊ खोत यांनी जो आमच्या वरती विश्वास ठेवून आमचे जे नेतृत्व करता येते ते आम्हाला मान्य आहे. यात पक्षाचा वगैरे कुठेही संबंध नाही. फक्त आमचा एकच मुद्दा आहे, विलिनीकरण आणि विलिनीकरण झालं पाहिजे हा एकमेव मुद्दा आहे. आपल्यासोबत आणखी काही कर्मचारी आहे एस टीचे, त्यांच्याशी बोलूया. आता पुढे काय आपली भूमिका असणार आहे, सरकारबरोबर कोण बोलणार, सरकारच्या बाजूनी आपलं जी भूमिका आहे ती कोण मांडणार सरकारसमोर. सरकारचं एकच म्हणणं आहे की कोणाशी बोलायचं असा प्रश्न ते उपस्थित करताय. या संदर्भामध्ये तर आम्ही स्पष्ट आमची भूमिका आहे. सरकारने जे अपिलेट आहेत, जे संपाची नोटीस ज्यांनी दिलेली आहे त्यांच्यासोबत चर्चा करायलाच पाहिजे. असं कसं म्हणता येईल परिवहन मंत्र्यांना का मी कोणाशी चर्चा करू, हे पळवाट शोधण्याचे काम आहेत. यामुळे परिवहन मंत्र्यांनी ही अशा बेताल वक्तव्य करण्यापेक्षा जे संपची नोटीस ज्यांनी दिलेली आहे त्यांच्यासोबत चर्चा करावी. ते कोर्टाने कोणतेही चर्चेचे मार्ग बंद नाही केलेले, त्यामुळे कोर्टालाही त्यांची चर्चेमधून जे जर फलश्रुती काही निघत असेल तर कोर्ट मान्यच करणार आहे. आणि आम्हाला सर्वसामान्य जनतेसाठी आम्हाला लवकरात लवकर आम्हालाही वाटतं की लवकरात लवकर हा संप मिटावा. परंतु याच्यामध्ये सरकारकडून ठोस पावलं उचलल्या जात नाहीत, म्हणून हा संप जे लांबतोय याच्यामध्ये सर्वस्वी सरकारच याला जबाबदार राहणार आहे. आपण बघतो यांचं एकच म्हणणं आहे, चर्चेसाठी कुठेही न्यायालयाने थांबवलेलं नाही, न्यायालयाने कुठेही असं सांगितलेलं नाही की ही चर्चा थांबवा, चर्चा केली पाहिजे. न्यायालयीन लढ्यात देखील आपण ताई काम करताय, गुजर साहेब असतील किंवा या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करताय. कुणाशी चर्चा करायची असा प्रश्न सरकार कायम विचारते. कोण आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करत आहे? आमच्या सर्वांचं नेतृत्व कोण करतंय म्हणण्यापेक्षा जर आपण आमची ही लढाई न्यायालयीन लढाई आहे तर सर्व कर्मचाऱ्यांनी एकच डोक्यात घ्यायचं आहे की आपली जी चर्चा आहे ती गुजर साहेबांच्या माध्यमातूनच होणार आहे. कारण की आपल्या या सर्व दुखवट्याचे जे आहेत, कोणी जे कायदेशीररित्या हकदार ते फक्त गुजर साहेब आहेत. त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर जी चर्चा होणार आहे तीच लिगली चर्चा न्यायालयामध्ये आणि बाहेर समजली जाणार आहे. तर आमचं म्हणणं आहे की सरकारने फक्त आणि फक्त गुजर साहेबांसोबत ही चर्चा करावी. ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. याच्यामध्ये एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे की सरकारचा एक आणखी काही कर्मचारी आहे, सरकार वेळ काढूपणा करते. हा, निश्चितच वेळ काढून करतंय सरकार. बरोबर. कारण नाशिकमधल्या कर्मचाऱ्यांच्या ह्या तीव्र भावना आपण बघतोय की सरकार वेळ काढूपणा करतंय, योग्य पद्धतीने चर्चा करत नाही, असं एकूण आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडे सगळे कर्मचारी भावना व्यक्त करताना दिसतात. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या संवादाबद्दल. बघूयात नाशिकमधल्या एस टी कर्मचाऱ्यांनी काय म्हटलं ते आपण पाहिलं. पण आता आपण जाणार आहोत मनमाडमध्ये. मनमाडमध्येही एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलन आपण पाहतोय, एस टी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी निघाले होते. मात्र मनमाडहून पंचवटी एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने आंदोलन निघण्याच्या वेळी या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या कर्मचाऱ्यांना आता सोडण्यात आलंय. सुटका होताच या कर्मचाऱ्यांनी पुन्हा बस स्थानकावर येऊन आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत
मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार या कामगारांनी व्यक्त केलेला आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्याबरोबर आहेत. बब्बू, हे कर्मचारी मुंबईच्या दिशेने निघाले होते पण त्यांना आज अडवण्यात आलं. अजूनही हे कर्मचारी आंदोलन करतायत का? हा विशाल, सकाळी पंचवटी एक्सप्रेसने नांदगाव आणि मनमाडचे 21 कर्मचारी हे आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते. मात्र पोलिसांनी यांना गाडीत बसलेल्या या कर्मचाऱ्यांना उतरवलं, पोलीस स्टेशनला आणलं, दिवसभर ठेवलं आणि आता त्यांची सुटका केली. सुटका होताच पुन्हा हे कर्मचारी बस स्थानकावर आले, पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. घोषणाबाजी करत आहे, रात्रंदिवस इथेच बसून राहू, घरी परत जाणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप सुरूच ठेवू असा निर्धार या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. माझ्यासोबत तेच कर्मचारी आहे ज्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. काय म्हणाल तुम्ही? कामगार एकजुटीचा आज आमचे जे कर्मचारी बांधव ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, एक प्रकारचा मी हा सरकारचा एक फेल झालेला प्लॅन समजतो. कारण आमचे कर्मचारी ताब्यात घ्यायचा कोणाला एक अधिकार नाही आहे आणि त्या ताब्यात घेतल्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आम्ही कोणत्या तरी पद्धतीने यांचा संप मोडीत काढू आणि कोणत्याही उद्देशाने किंवा कोणत्याही पद्धतीने हा संप मोडीत काढून आपली एसटी परत पूर्वपदावर रुळावर आणू असं त्यांच्या मनातली भ्रम असेल, हा त्यांनी काढून टाकावा. आणि जोपर्यंत एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत हा संप अथोगत जसाच्या तसा परत पूर्व तयारीनिशी चांगल्या दृढ निश्चयाने परिपूर्णपणे चालू राहणार हे मी आज मनमाड आगारातर्फे घोषित करतो. तुम्हाला काय वाटतं, हे ताब्यात यांना तुम्हाला घेण्यात आलेलं होतं, सकाळपासून तुम्ही तिथे होते, आता पुढची काय तुम्ही काय पुढची आम्ही कुठल्याही प्रकारच्या दबावाला घाबरणार नाहीये. आम्ही जो आम्हाला निर्णय केलेला आहे का आम्हाला शासनातच विलीन करायचं त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहे. त्याच्यामुळं सरकारने सुद्धा कुठला असं वाटून नाही घेऊ का हे घाबरले, आम्ही घाबरायला रिकामी नाही आता, कारण की आर या पारची लढाई आम्ही लढायला तयार आहे. तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? तुम्हाला जे पगार मिळते पण विलिनीकरणचा थोडासा ते म्हणतात की विलिनीकरण सोपं नाही आहे, याच्यावर तुम्ही ठाम आहात का विलिनीकरणच व्हायला? हो, आम्हाला विलिनीकरणच हवं आहे. आम्ही या मुद्द्यावर ठामपणे सर्व कर्मचारी एकनिष्ठेने आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला फक्त विलिनीकरणच हवं आहे. विलिनीकरणाशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही आहे. आणि प्रायव्हेट जर होत असेल तर प्रायव्हेट आमची गॅरंटी नाही आहे आणि आम्हाला प्रायव्हेट हा विषयच नाही आहे. कारण आमचा फक्त मुद्दा एकच, विलिनीकरण विलिनीकरण विलिनीकरण. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही संप सुरूच ठेवणार आहे असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे आज ज्या 21 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं त्यांना सोडल्यानंतर 3 दिवस सलग 3 दिवस त्यांना पोलीस स्टेशनमध्ये हजेरी देण्याची सक्ती करण्यात आलेली. ही एक दडपशाही आहे असं या कामगारांचं म्हणणं आहे. किती दडपशाही केली तरी आम्ही घाबरणार नाही, आमचा ठाम निर्णय एकच, विलिनीकरण, असं या कामगारांचं म्हणणं आहे. विशाल, एका शब्दावरती आणि प्रक्रियेवरती एसटी कर्मचारी ठाम असल्याचं आपण बघतोय, विलिनीकरण. आणखीन याबद्दलचे अपडेट्स आपण अशाच पद्धतीने जाणून घेणार आहोत. पण यानंतर इथं वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेतोय की एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि या संपातल्या वेगवेगळ्या घडामोडी, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती एसटी कर्मचारी जे ते ठाम आहेत. काही झालं तरी विलिनीकरण झालंच पाहिजे, जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही अशी भूमिका संपकरी कर्मचारी व्यक्त करताना दिसतात. बुलढाण्यातली दृश्य आपण पाहतोय. एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. कर्मचारी संपावर ठाम असल्यामुळं एसटीची बस आगाराबाहेर पडलेली नाही आणि त्यामुळे प्रवाशांच्या हालही सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा संप आम्ही मागे घेणार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. ब्रेकपूर्वी आपण मनमाड असेल, त्याचबरोबर नाशिक असेल, या वेगवेगळ्या ठिकाणांहून संपावरती असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. अर्थात बुलढाण्यातल्याही या कर्मचाऱ्यांशी आपला संवाद साधण्याचा प्रयत्न असेल. पण तत्पूर्वी ही दृश्य आपण पाहतोय की एसटी आगाराच्या बाहेर हे कर्मचारी आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत. काही झालं तरी विलिनीकरण झालं पाहिजे, विलिनीकरणाची मागणी जी ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही, ही भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं आपण बघतोय. बीड आणि बुलढाण्यामधली ही आंदोलनाची दृश्य आता आपण बघतोय की विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. बुलढाण्यात एका कर्मचाऱ्याने आत्महत्या करून आपल्या जीवाची आहुती दिली होती, तरी सरकार ऐकून घ्यायला तयार नाही आणि त्यामुळे आंदोलनकर्ते संतप्त झालेत. तर बीडमध्ये एसटी कर्मचारी गेल्या 20 दिवसांपासून डेपोमध्ये ठिय्या आंदोलन करतायत. एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलनं केली आहेत.
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्र आंदोलकांनी व्यक्त केला. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. बीड आणि बुलढाणा दोन ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय. बीडमध्ये तर कर्मचाऱ्यांनी पूजा घालत एक अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलंय. यावेळी सर्व धर्मियांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होऊ देत असं म्हणत प्रार्थना देखील केली. दरम्यान बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई इथल्या आंदोलक कर्मचाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे आणि काम बंद आंदोलन आहे. विशेष म्हणजे सगळे डेपो सुद्धा बंद आहेत. त्यांची मागणी आहे की शासनामध्ये विलीनीकरण करावं. यासाठी वेगवेगळे आंदोलनं केले, त्यांनी संघर्ष देखील करतायत. सरकारला मात्र जाग येत नाही आणि याच अनुषंगानं आत्ता माझ्यासोबत हे एसटी कर्मचारी आहेत. नेमकं सरकार तुमच्या बाबतीत कशा पद्धतीने वागताय? आता 20 दिवस झालेत तरीसुद्धा तुमचा प्रश्न सुटत नाही. पुढचं पाऊल कसं असेल? सर्वप्रथम आम्ही तुमच्या चॅनलचं मनापासून कर्मचाऱ्यातर्फे अभिनंदन करतो की तुम्ही आमचं शासनापर्यंत आमच्या मागण्या नेऊन घालतात. त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. आणि आमच्या 20 दिवस झाला एवढा संप चालू आहे आणि सरकार त्याच्या भूमिकेवर ठाम आहे. ही पूर्ण जनता पाहते, आम्हीच नाही. आणि सरकारनं असं लक्षात घ्यायला पाहिजे किंवा कर्मचारीच नाही, पूर्ण जनता वेटीस धरलेली. ह्याचं कारण आम्ही नाही आहे. कारण आमची इच्छा नाही आहे की एस टी 20 दिवसापासून बंद करण्याची, आम्हाला उद्यासुद्धा एस टी काढण्याची आमची इच्छा आहे. परंतु आम्हाला तसं सरकारने आश्वासन देऊ द्या, लेखी देऊ द्या. आमचा विलिनीकरणचा मुद्दा जो आहे तो 3 महिने म्हणता आम्ही 1 आठवडा जास्त देण्याची आमची तयारी आहे. परंतु तुम्ही त्या काळापर्यंत विलिनीकरण करून घेतो असं आश्वासन द्या. आम्ही उद्या गाड्या काढतो, आमचा काही प्रश्न नाही. तुम्ही सुद्धा आंदोलन करताय, नेमकी आज काय परिस्थिती आहे? आणि एकंदरीतच आपण पाहिलं आर्थिक वंचनेतून बऱ्याच कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या होत्या. आणखी देखील 20 दिवस झाले, काही जणांना निलंबित देखील केलेलं आहे. याचा परिणाम काय होतोय? आता तुमची भूमिका कशी असेल? याचा परिणाम एकच आहे, सरकार जी आडमुठी भूमिका घेते वा दबाव टाकण्याचा प्रयत्न करते. आता 2,500 कर्मचारी निलंबन केल्यामुळे काही जणांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा अंत झालेला आहे. पण अशी आडमुठी भूमिका घेऊन चालणार नाही. आता अनेक राज्यामध्ये, भारतामधले दुसरे राज्य आहेत ना, त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित केलेलं आहे. जवळपास 8 राज्य आहेत. त्या 8 राज्यामधल्या लोकांचा अभ्यास करावा त्यांनी आणि अभ्यास करून ही बी एस टी महामंडळ एक गोरगरिबांची लोकवाहिनी, कर्मचाऱ्यांची लोकवाहिनी, कर्मचाऱ्यांची ही मालमत्ता आहे. ही जपण्यासाठी त्यांनी शासनामध्ये विलिनीकरण केलं पाहिजे. आणि यानंतर इथे वेळ झाले का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर पाहूयात भारताचा स्वदेशी शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग ॲप चिंगारीनं क्रिप्टो सोशल टोकन गारीसोबत क्रिप्टो करन्सी बाजारात धमाकेदार पदार्पण केलेलं आहे. सुपरस्टार सलमान खान चिंगारीचा ब्रँड अम्बॅसिडर आहे. चिंगारी ॲप भारतात लोकप्रिय होत असून त्यानं सोशल मीडिया कॅटेगरीमध्ये बेस्ट ॲपचा पुरस्कार जिंकला. चिंगारी ॲप फक्त कंटेंट क्रिएटरमुळंच नाही तर दर्शक, ॲडव्हर्टायझर आणि डेव्हलपर्समुळं सफल बनलाय. गारीचा वापर भविष्यात इन ॲप करन्सीसोबतच गव्हर्नन्स टोकन म्हणूनही होऊ शकतो. याबाबत अधिक जाणून घेऊयात RJ प्रियाकडून. हम जो भी वीडियोस बनाएंगे वो वीडियोस गारी NFT मार्केट प्लेस में NFTs बनेंगे. मतलब एज ए कंटेंट क्रिएटर मैं सच में एम्पावर हो सकती हूँ, क्योंकि मैं जो भी कंटेंट बनाऊंगी उसका मुनाफा सीधा मेरे हाथों में आएगा. आज तक की कंटेंट ओनरशिप की जो डेफिनेशन है वो चिंगारी की वजह से चेंज होने वाली है. और ये सिर्फ इंडिया के लिए नहीं बल्कि ग्लोबली होगा, क्योंकि चिंगारी ऐप पर गारी NFT मार्केट प्लेस में हमारे वीडियो जो भी क्रिएशन से फायदा होगा वो सीधा हमारे हाथों में आएगा. मतलब नो मीडिएटर्स एंड नो कमीशन.